जालन्याच्या मंठा तालुक्यातील एका गावामध्ये गावाला पाणी पुरवठा करणारी ग्रामपंचायतीची जी विहीर होती, या विहिरीमध्ये एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला। ज्यावेळी हा मृतदेह पहिल्यांदा ग्रामस्थांनी पाहिला त्यावेळी कुणीतरी आत्महत्या केली असेल असा संशय होता। मात्र ज्यावेळी हा मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यानंतर ही आत्महत्या नसून खून असल्याचा दाट संशय पोलिसांना बळावला। कारण होतं ते म्हणजे या मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते, तर पोटाला सुद्धा एक मोठा दगड बांधून मग हा मृतदेह पाण्यात फेकलेला होता। या सगळ्याच्या बरोबरच मृतदेहाच्या गळ्यावर सुद्धा गळा दाबल्याचे निशाण दिसून येत होते। त्यामुळे ही आत्महत्या नसून खून असण्याचा संशय बळावला। पोलिसांनी तपास सुरू केला आणि याच तपासातून समोर आलं ते धक्कादायक सत्य। पुण्यातल्या केवळ 20 वर्षांच्या अथर्व लोखंडे या तरुणाला पुण्यातून जालन्यात नेऊन तिथे त्याचा खून करण्यात आलेला होता। त्यामुळे अथर्वच्या खुनामागचं नेमकं कारण काय, त्याच्याच ओळखीच्या लोकांनी त्याला नेमकं का संपवलं, जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। मंठा तालुक्यात मौजे पेवा नावाचं एक गाव आहे। या गावामध्ये ग्रामपंचायतीची संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करणारी एक विहीर आहे। याच विहिरीमध्ये 5 फेब्रुवारीच्या संध्याकाळच्या सुमारास ग्रामस्थांनी तरंगणारा एक मृतदेह पाहिला। त्यानंतर मग गावच्या पोलीस पाटलांना बोलवण्यात आलं, पोलीस स्टेशनला खबर कळवण्यात आली। त्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि मग पोलिसांनी स्वतः पंचनामा करण्यासाठी हा मृतदेह बाहेर काढला। त्यावेळी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं कळलं, कारण जसं मी आधी सांगितलं त्या पद्धतीनं या मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते आणि पोटात एक मोठा दोरीनं दगड बांधलेला होता पोटाला आणि मग हा मृतदेह पाण्यात फेकण्यात आला होता। त्यामुळे सुरुवातीला पाहता हा मृतदेह 1 ते 2 दिवस आधी हत्या झालेला असावा अशी एक दाट शक्यता होती। पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह पाठवून दिला। त्यानंतर हा तरुण नेमका कोण याची चौकशी सुद्धा सुरू झालेली पाहायला मिळाली आणि मग या चौकशीतून या तरुणाविषयीची माहिती समोर आली। हा तरुण पुण्यातल्या मरकळमध्ये म्हणजे खेडमध्ये जे मरकळ नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणचा मूळचा राहणारा आहे, पुणे जिल्ह्यातला आहे। अथर्व गणेश लोखंडे असं या 20 वर्षीय तरुणाचं नाव आहे। अथर्व आणि त्याचाच एक मित्र किंवा आपण असं म्हणू शकतो की ओळखीचे होते हे सुरुवातीपासून काही वर्षांपासून, कृष्णा उर्फ किसन धोत्रे नावाचा हा एक तरुण आहे। हा स्वतः सुद्धा हवेलीमध्येच राहतो, म्हणजे तालुका हवेलीमध्ये पुणे जिल्ह्यातलाच हा सुद्धा तरुण आहे, मात्र मूळचा हा बाहेरचा आहे। असं असताना हे दोघे सुद्धा पुणे जिल्ह्यातलेच तरुण आहेत। या दोघांचे पैशाच्या देवाणघेवाणीवरून काहीतरी कुरबुर या दोघांमध्ये सुरू होती। या सगळ्याच्या नंतर याच कृष्णाने अथर्वला तुला 10 लाख रुपये देतो असं म्हणून बोलवून घेतलं। त्यानंतर या अथर्वला घेऊन तो मौजे पेवा हे जे ठिकाण आहे जिथे खरं तर त्याची हत्या करण्यात आली त्या ठिकाणामध्ये तिथल्या एका शिवारात त्याला नेलं। त्यानंतर गाडीमध्येच त्याचा गळा दाबून हत्या करण्यात आली। हे सगळं करताना हा कृष्णा एकटा नव्हता, तर त्याच्याबरोबर त्याचे नातेवाईकच असलेले 2 साथीदार सुद्धा त्याच्या सोबत होते। या सगळ्यांनी पहिल्यांदा दोरीच्या सहाय्याने त्याचा गळा दाबून त्याचा खून केला। त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मग मृतदेहाचे हातपाय बांधले, पोटाला दगड बांधला आणि त्यानंतर या ग्रामपंचायतीच्या विहिरीमध्ये हा मृतदेह फेकून दिला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आली, जेव्हा ग्रामस्थांनी हा मृतदेह पाहिला आणि मग त्यानंतर सगळी प्रोसेस सुरू झाली, गुन्हा दाखल झाला। या बॉडीची ओळख पटवण्यासाठी म्हणून पोलिसांनी मग त्यांचे प्रयत्न सुरू केले आणि त्यानंतर ही सगळी जी घटना आहे ती आता उघडकीस आलेली पाहायला मिळतेय। पैसे देण्याच्या वादावरून झालेलं हे सगळं प्रकरण होतं आणि मुळात ज्यावेळी पोलिसांनी तपास सुरू केला तोपर्यंत या प्रकरणातले आरोपी सुद्धा फरार झालेले होते। पोलिसांनी 2-3 दिवसांच्या तपासानंतर आता या प्रकरणामधला जो मुख्य आरोपी आहे, मुख्य संशयित आरोपी ज्याला म्हटलं जातंय, तो कृष्णा उर्फ किसन धोत्रे याला सुद्धा ताब्यात घेतलं। जेव्हा त्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला त्यावेळेस त्याने सांगितलं की हो 10 लाखांचा हा सगळा वाद होता आणि त्याच पैशाच्या देवाणघेवाणीच्या कुरघोड्यांमधून किंवा वादांमधूनच मी याची हत्या केलेली आहे असं त्यांनी कबुली सुद्धा दिलेली आहे। दुसरीकडे त्याच्याबरोबर त्याचे जे 2 साथीदार होते त्यातला एक साथीदार हा कर्नाटकला पळून गेलेला होता, त्याला सुद्धा पकडण्यात आता पोलिसांना यश आलेलं आहे। मात्र केवळ पैशाच्याच कारणावरून हे सगळे वाद झालेले होते की यामागे आणखी काही कारण होतं, हे सध्या पोलिसांकडून तपासाचा भाग असणार आहे आणि पोलीस या सगळ्यावरचा तपास करताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये आणखी कोणी आरोपी आहेत किंवा आणखी या हत्येचा कट आधीच कधी रचण्यात आलेला होता का, की क्षणिक सगळ्या वादातून हे सगळं घडलंय, या सगळ्या अनुषंगानं सुद्धा पोलिसांचा तपास सुरू असलेला पाहायला मिळतोय। मात्र पैशाच्या देवाणघेवाणीमधून होणारे खून किंवा मग एकमेकांवरती होणारे हल्ले हे गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आपण पैशांची देवाणघेवाण करताना कुणाशी करतोय, समोरचा माणूस तितका विश्वास ठेवण्यासारखा आहे का, हे सगळं सुद्धा पाहून मगच पैशांचे आर्थिक व्यवहार करावेत असं आवाहन सुद्धा पोलिसांकडून करण्यात येत आहे। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।
आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.